नांदेड़ से बड़ी खबर सामने आई है। नांदेड़ में स्वराज्य संगठन ने शिवाजी महाराज की तस्वीर और ध्वज हटाने के आरोप में ग्राम सेवकों के निलंबन की मांग की है। कई वर्षों से ग्राम सेवक ने गायों की भूमि पर छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति के स्थान पर उनकी तस्वीर और एक केसरिया ध्वज लहराया था, लेकिन रात के समय इन तस्वीरों और ध्वजों को हटा लिया गया, जिससे इलाके में तनाव फैल गया। स्वराज्य पार्टी ने इस मामले को लेकर जिलाधिकारी के कार्यालय परिसर में विरोध प्रदर्शन किया और प्रशासन से इन तस्वीरों और ध्वजों की तुरंत स्थापना करने की अपील की। साथ ही ग्राम सेवक के निलंबन की मांग की गई। पुढे या गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि तेथील ग्रामसेवक व स्थानिक लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी त्या ग्रामसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राच्या पाठीमागे असलेला झेंडा कापून टाकण्याचं काम ग्रामसेवकांनी त्या ठिकाणी बळाचा वापर करून पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी केला आहे। तर त्या गोष्टीचा व ग्रामसेवकाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो आणि शासनाला आवाहन करतो की येत्या 3 दिवसाच्या आत संबंधित ग्रामसेवकाला निलंबन करावं आणि संबंधितांवर ती कठोर कारवाई करण्यात यावी। ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा ध्वज होता, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, त्या ठिकाणचं अतिक्रमण नसताना देखील ते गायरांची जागा असताना ओपन प्लेस त्या ठिकाणी प्लॉटिंग पाडून विकण्याचं कृत्य संबंधित ग्रामसेवक व स्थानिकचे राजकीय नेते जाणीवपूर्वक करत आहेत। त्या ठिकाणी कुठली प्लॉटिंग नसताना गायरान जागेत यायला कुठला अधिकार नसताना यांनी प्लॉटिंग टाकून संबंधितांना आपल्या नातेवाईकांना ते प्लॉट विक्री केले आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी स्मारक आहे, ज्या ठिकाणी झेंडा आहे, ते प्लॉट आमचे आहेत किंवा आम्हाला वाटप झाले आहेत असं सांगून जाणीवपूर्वक नमुन्यांवर आटला लावून कुठलाही नकाशा नाही, कुठल्याही वरिष्ठांची परमिशन नसताना स्वतःच्या घशात घालून घेण्यासाठी प्लॉटिंग करून पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून अशा पद्धतीनं जर ग्रामसेवक आणि स्थानिकचे लोक जे जागा हडपण्याचं काम करत असतील तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य गप्प बसणार नाही। कारण का त्या ठिकाणी का वाडी पेडचा गायरांचा विषय फार मोठा आहे, परंतु आम्हाला स्थानिक विषयावर न जाता त्यांना आमची एवढीच विनंती आहे की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांचे झेंडे, महापुरुषांचे पुतळे असतात त्या ठिकाणी तुम्हाला काय गायरान आहे का, गावच्या चौकून गायरान आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्लॉटिंग टाकायची तर टाका तुम्ही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून। पण काल ज्यावेळेस रात्री 15 तारखेला ग्रामसेवक मॅडम त्या ठिकाणी जाऊन जे दादागिरी करत आहेत, जे आरेराईची भाषा करत आहेत, रात्री 8 वाजता 8:30 वाजता ते झेंडा कापायचं काम करत आहेत, त्यांना कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश नसताना, BDO साहेबाचा किंवा तहसीलदार किंवा कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश नसताना स्थानिक राजकीय नेत्यांना किंवा त्यांचे जे रोज लागेबंदी असतात, बिलं काढायचे किंवा कामं करायचे, चांगले कामं बोगस कामं करायचे, या हेतूनं त्यांनी त्यांचं ऐकून कुठल्याही वरिष्ठाची सहमती नसताना, लेखी पत्र नसताना ते झेंडा कापून सर्व जगातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखवण्याचं काम तिथल्या ग्रामसेवकांनी केलं। त्यामुळे ग्रामसेवक व संबंधित जे झेंडा कापताना आलेले आहेत व्हिडिओमध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी।